श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सर्व अमावास्या तिथींना विशेष महत्त्व आहे। यापैकी चैत्र अमावास्या तिथी विशेष महत्त्वाची आहे। यावेळी 27 एप्रिलला चैत्र अमावास्या आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। अमावास्येला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे। या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो। यासोबतच अमावास्येला स्नान आणि दान केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते। असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो। पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमावास्येला पूर्वजांची पूजाही केली जाते। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी 27 एप्रिल रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या तिथी ही रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न, कपडे, पैसे, तांबे, काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा। दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। विशेषतः जर घरात वारंवार अशांतता, आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष तर संपणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:10 पासून ते पहाटे 4:52 असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते। पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात, भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते। या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते। स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे। स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा। स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचे। त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका, थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते, तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर म्हणजे तुमचं स्वयंपाकघर पूर्ण आवरून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा आहे। हा भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही। आता हा भात थंड झाला की आपल्याला एखाद्या प्लेटवर किंवा पुठ्ठ्यावर किंवा द्रोणवर काढून घ्यायचा आहे। भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत। तसेच त्या भातावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा ठेवायचं। आता हा भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचा आहे।
तसेच त्या भाताजवळ आपल्याला एक ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं आणि आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरणही करायचं। जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव स्मरण करा, नाही माहिती असेल तर 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे। त्यांचं आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला त्यांना बोलायचं आहे। त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं आहे। त्यानंतर ते दही भात आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचं। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं त्या बाथरूममध्ये आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे। पण एकदा हा बाथरूममध्ये दही भात ठेवला की त्यानंतर आपल्याला हा बाथरूम जो आहे ते वापरता येणार नाही। आता बरीच लोक म्हणतात की आमच्याकडे घरामध्ये एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग त्या दही भातावर आपल्याला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही बाथरूम जे आहे ते वापरू शकतात। आता हा दही भात जो आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या बाथरूममध्येच ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं म्हणजे रविवारी आहे अमावास्या, सोमवारी आपल्याला आपल्या घरातले इतर सदस्य उठण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ न करताच आपल्याला तो दही भात जो आहे तो तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। आता वाटेमध्ये जर तुम्हाला कुत्रा दिसला, गाय दिसली तर त्यांच्या पुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा। आता गाय पण नाही दिसली, कुत्रा पण नाही दिसला, मग काय करायचं? मग तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दही भात जो आहे तो ठेवायचा, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा भात खातील। एकदा हा दही भात तिकडे ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आंघोळही करायची। त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे। अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपल्यावर आपले पित्र प्रसन्न असतील तर आपल्या जीवनामध्ये कधीही पितृदोष हा निर्माण होत नाही। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।